ममदापूरच्या गावाच्या लगत असलेली ही आदिवासी वस्ती आणि या आदिवासी वस्तीमध्ये असलेला पाण्याचा हा प्रश्न. आपल्या बरोबर या सगळ्या ताई बसलेल्या आहेत. या रात्रीपासून बसलेल्या आहेत. काय करतायत हे तर नंबर लावून बसतायत, कारण की समोर तुम्हाला दिसतोय तो आहे हापशाचा पंप आणि त्या पंपासाठी नंबर लावलेले आहेत. तुम्ही बसताय ताई तिथे पंपापाशी दमून भागून बसल्यात, कारण की गेले 1 तासभर त्या हापशाचा पंप चालवतायत. 1 तासभर चालवल्यानंतर कुठेतरी त्यांचा एक हंडा भरणार. आणि अशा या परिस्थितीत इतक्या उन्हात, म्हणजे इथे येवला भागातला हा परिसर आहे ममदापूरचा, 40-42चा तापमान आहे, दुपारचे 12 वाजत आलेले आहेत, पण तरी सुद्धा पाण्याची ही वणवण तुम्हाला दिसते. ताई नमस्कार, तुमचं नाव काय? बकुबाई शादू सोनवणे. कशासाठी बसलात तुम्ही? या हापशा करताना बसलो ताई. पाण्या करताना 1 तासाना 1 हांडा भरतो. जगावा कस आणि ते पिवा कस राहावा कस. एक हांडा किती वेळ पुरतो? 1 तास 1 तास भरायला लागतो, पण ते पाणी किती पुरतं हांड्यात? प्यायला 1 तास पोरं सोरं सांडून टाकतात. पोरं सोरं असले तर 1 तास भरात तो हांडा संपून जातो. म्हणजे भरायचा 1 तास आणि वापरायचा 1 तास. ताई काय परिस्थिती आहे? पुढे या, तुमचं नाव सांगा. पुढे या. अनुसाहेब भाऊराव ठाकरे. हा, काय ही परिस्थिती पाण्याची कधीपासून आहे? 2 वर्षापासून आहे जास्त. पण उन्हाळ्यात अशी असते का इतर दिवस? वर्ष असंच राहत. उन्हाळ्यामध्ये आता किती दिवसापासून आहे परिस्थिती? आता कंपनी वाले आले तसे आम्ही तसंच कामाला नाही कायच नाही. संक्रांतीपासून ही परिस्थिती आहे ताई. हा, हीच परिस्थिती आहे संक्रांतीपासून. एक तर याने निसर्ग पडला नाही, दुष्काळ पडला, पाण्याची ती परिस्थिती झाली. काय करावा या आदिवासी लोकायला, नाही खायला नाही प्यायला, जगावा कसं या भूमी लोक. काय तुम्ही दिवसाचं नियोजन कसं करता? इथे येऊन बसता, मग घरातली कामं कशी करता? घरातले काम मग संध्याकाळी. सकाळी हा, सकाळी पण स्वयंपाक लेट होत. मग सकाळी जर नंबर लागले ना, रात्री पण तिडच बसेल राहते बाया. एक बाई किती हंडा भरते? किती हंडे? या पुढे या. 2-3 हंडे. 3 तास लागत आहे. 3 वाजता एक बाई किती हंडा भरते? किती हंडे भरते? बाई कमीत कमी 2 हंडे भरते एक दमामध्ये. एका दमामध्ये. त्याच्या पलीकडे मग ऊन तुम्हाला बोलायला लागतं. डायरेक्ट मग हिंमत सुटून जाते पाण्याची. दम सुटून निघत आहे. आणि हे जे सगळे टँक इथे तुमचे टीप दिसलेत निळे, त्याचं काय? आता ते विकत घेतो आम्ही. 60 रुपये 50 रुपये टाकी. लहानी टाकी, मोठ्या टाकीचे जास्त घेते 80 रुपये. ते कोण भरतं? येडल्याची येते बोलतो आम्हीच. मग आम्हाला पाण्याची गरज राहते, मग आम्हालाच बोलावं लागत ना लांब लांब. मग सगळं गाव मिळून टँकर बोलवतं. सरकारी तर येत नाही लवकर इड. हा, ते आणते आम्हाला. या सगळ्या महिलांचं म्हणणं असं आहे की शासनाचा टँकर काही काळानंतर येतो, पण आता तुम्हाला दिसतोय काही लोकांनी इथं खासगी टँकर बोलवलेला आहे. 60 रुपयाला हा छोटा ड्रम आणि त्याच्यापेक्षा जास्त पैशाला हा मोठा ड्रम, असं 1 ड्रम पाणी मिळतं. हे पाणी पिण्यासाठी वापरलं जातं. हापशाचा पंप जो आहे तो पंप तुम्हाला दिसतोय की एका हांड्याला 1 तासभर इतका वेळ लागतोय आणि मग तासभराच्या या उन्हाच्या मेहनतीनंतर ते पिण्याला पाणी वापरलं जातं. कर बोलावलाय का? पाणी विकत घेताय. आता एवढ्या पिंपाला किती पैसे द्यायचे? 60 रुपये. 60 रुपये द्यायचे. आणि किती दिवस पुरेल? दिवस नाही जाता आंघोळीसाठी फक्त हा ड्रम वापरला जातो. पिण्याच्या पाण्याचं काय करतात? पिण्याच्या पाण्याला तेच वापरतो. तेच वापरायचं, साफ करून घ्यायचं आणि वापरायचं. ताई किती दिवसांनी टँकर आला? या इकडे. किती दिवसांनी टँकर आलाय? आता या 2-3 दिवस मिळून विकत पाणी घेतो प्यायला. विकत पाणी घेतात. हे कुठून आणतात आता पाणी? कुठून येतोय हा? मळ्यातून लांबून आणताय. मग ही लोक काय फोन करतात का तुम्हाला? पाण्याची अशी गंभीर परिस्थिती आहे या वस्तीमध्ये.
की जिथे पाणी विकत घ्यायला लागतंय. हापशानी काढायचं म्हटलं तर दमछाक होतीये, पण पर्याय नाही. त्याच्यामुळे दुपारच्या भर उन्हात या महिला सगळ्या या पाण्याच्या वणवण करत फिरलेल्या आहेत आणि हे पाणी भरतायत. पाणी प्रश्नावर काही आहे का, याला सोल्युशन काही आहे का, उपाय? आता काय उपाय सांगावा, त्या मेळणाचा बंधाऱ्याचा उपाय हे म्हणते मी. तो जर झाला ना, या हाटीची बी शांतता राहील, ढोरा लक्ष्मीची शांतता राहील, गावाची राहील. पण तो होतच नाही. आमची पिढीची पिढी गेली ना, आम्ही म्हातारे झालो, तो मेळणाचा बंधारा होत नाही. बंधारा होत नाहीये आणि इथे टाकी दिसतीये तुम्हाला. ती टाकी आहे, पण मग नदीच्या पाण्याची टाकी, तिथं प्यायचं पाणी नाही येतो. त्या टाकीच्या आधी सुरुवातीला टाकीनी पाणी पुरवठा होत होता या गावाला, मात्र या पावसाळ्यात पाऊस पडलेला नाही, त्याच्यामुळे त्या टाकीत सुद्धा पाणी साठवता आलेलं नाहीये. हापशाची तीच परिस्थिती आहे. पाऊस न पडल्या कारणाने हे जे वॉटर टेबल आहे, जमिनीतलं पाणी आहे, ते सुद्धा फारसं नाहीये. त्याच्यामुळे बोरला सुद्धा इथं पाणी फारसं लागत नाही आणि त्याच्यामुळे इतकं मेहनत करून मग तुम्हाला तो हांडा भरावा लागतोय. बंधारा झाला तर उपयोग होईल असं आजी म्हणतायत, पण हा बंधारा कागदोपत्री आहे आणि तो कधी प्रत्यक्षात उतरेल हे शासनच जाणे. ह्यांची ही विनंती आहे की काही करून इथल्या गावच्या या उन्हाळ्याच्या दिवसातल्या पाण्याचा प्रश्न मात्र सुटला गेला पाहिजे.